धक्कादायक बातमी आहे। प्रियकराकडून प्रेयसीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे। ठाण्यामध्ये क्षुल्लक वादावरून अल्पवयीन प्रियकरानं अल्पवयीन प्रेयसीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। या धक्कादायक घटनेमध्ये मुलगी 80% भाजलेली आहे आणि आरोपीला बालसुधारगृहात नेण्यात आले। काही दिवसांपूर्वी मुलीचा आरोपीसोबत किरकोळ वाद झाला। त्यानं तिला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली होती। मात्र त्यानंतर मुलगी घाबरलेली असतानाच 24 ऑक्टोबरला ठाण्यातील तिच्या घरात ही मुलगी घरी एकटी असताना अचानक घरात घुसून घरामधून धूर येऊ लागलेला होता। मुलीची आई घरी परतली आणि त्यानंतर तिनं पाहिलं की मुलगी भाजलेल्या अवस्थेत पडलेली आहे आणि तिचा मित्र घरातच होता। त्याला प्रश्न विचारताच तो तिथून पसार झाला। या घटनेमुळे ठाण्यामध्ये एकच खळबळ माजली आहे। 17 वर्षाच्या मुलगी पेटलेली आहे आणि तिला सिव्हिल हॉस्पिटल इथून केम हॉस्पिटलला ॲडमिट केल्याची माहिती मिळालेली होती। तर तिथे आपण केम हॉस्पिटलला जाऊन माहिती घेतली असता तिच्या आईने सांगितलं की सकाळी ती घरी आली त्यावेळी तिचा मित्र जो आहे तो पण घरी आलेला होता। दोघं घरामध्ये असताना तिने ती जळालेली अवस्थेमध्ये होती। त्याच मुलाने तिला सिव्हिल हॉस्पिटलला आणलेलं होतं। त्याच मुलाने तिला काहीतरी केलं असावं अशी आईची तक्रार असल्या कारणाने आपण CR नंबर 790/2025 प्रमाणे खुनाचा प्रयत्न हा गुन्हा दाखल केलेला आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीक नुकसानीची आर्थिक मदत न मिळाल्यानं नांदेड आणि परभणीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्याची घटना समोर आली आहे। याचा संदर्भ देत वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा असं वक्तव्य हिंगोलीत केलंय। अधिकारी हे शासनाचे चाकर आहेत, ते शासनाच्या आदेशावरून काम करतात। चाकरांना पकडू नका, पकडायचं असेल तर सत्ताधाऱ्यांना पकडा, सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा असं सुजात आंबेडकर म्हणाले। ते नुसतं शासनाच्या आदेशावरनं आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरनं काम करतात। तुम्ही या गुलामांना, चाकरांना पकडून काही होणार नाही। तुम्हाला पकडायचं असेल तर पकडा आणि सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा, कारण सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आपले पैसे काय मान्य होणार नाही ते आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। ब्रेकनंतर बातमी आहे शेतकऱ्यांसाठीच्या मोर्चाची। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा काढलाय। अमरावती जिल्ह्यामधून सुरू झालेला हा महाएल्गार मोर्चा सध्या नागपूर जबलपूर बायपास परिसरात पोहोचला। या मार्गावर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी चक्का जाम आंदोलन करतायत। यावेळी बच्चू कडूंचा गनिमी आवाज समोर आला। सभास्थळ हे फक्त पोलिसांना दाखवण्यासाठी होतं। खरी सभा बच्चू कडूंनी रस्त्यावर घेतली। जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे सगळे आंदोलक इथंच बसून राहणार असं बच्चू कडू म्हणाले। तर पंजाबच्या धर्तीवर आंदोलन करणार, वर्षभर इथंच बसायची तयारी आहे असंही बच्चू कडूंनी सांगितलंय। उद्या दुपारनंतर रेल्वेही बंद करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला। देवाभाऊच्या जाण्याचा कार्यक्रम रद्द केलेला आहे। आपण सरळ उद्या 12 वाजता रेल्वे गाठणार आहे, बरोबर का? त्यांना शेतकऱ्यासाठी, दिव्यांगासाठी वेळ नाही, मेंढपाळासाठी वेळ नाही, मच्छीमारांसाठी वेळ नाही, कर्मचारी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी 5000 घेतात त्यांच्यासाठी वेळ नाही आहे। आणि आता वेळेवर बैठक लावली, हे कसं शक्य आहे? आणि म्हणून आता त्यांनी निर्णय घ्यावा। मी कालच फडणवीस साहेबांना सगळे मॅसेज केले, माझ्या फेसटाईमवर माझे निवेदन पाठवले, काढून दिले। त्याबाबत निर्णय घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही। इथं थांबणार आम्ही सगळेजण। जे जागा गेली तिथे जाणार नाही। इथं रस्त्यावरच आहे आमचं सगळं आयुष्य। पंजाबच्या धर्तीवरचं आंदोलन होईल। वर्ष लागलं तरी वर्षभर इथंच बसायची तयारी आहे कधी। पाहुयात पुढची बातमी। भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर धंगेकरांनी आता भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांना डिवचलंय। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलंय। धंगेकर यांच्याकडून बन यांचा डोरेमॉन असा उल्लेख करण्यात आला। धंगेकर यांच्या टीकेला बन यांनीही जशास तसं उत्तर दिलं। मी डोरेमॉन तर तुम्ही बावळट नोबिता आहात असं बन म्हणाले।
12 पक्ष फिरून आलेले रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये धिंगाणा घालण्याचं काम करतायत. आज त्यांनी माझ्यावर एका कार्टूनचं नाव घेऊन टीका केली आहे. डोरेमान म्हणून मला हिणवण्याचा प्रयत्न केला, परंतु डोरेमान म्हणणाऱ्या रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणून मी हिणवू शकतो, परंतु डॉबरमॅन म्हणण्याची आमची संस्कृती नाही. मी रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणणार नाही. त्याच कार्टून सिरीजमध्ये नोबिता नावाचं एक कार्टून आहे, ते बावळट आहे. हे बावळट कार्टून म्हणजे रवींद्र धंगेकर आहे, असा माझा आरोप आहे. नाही ना, आता जे आहे जरा बोलतायत काही लोक, पण त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उत्तर देईल. माझं त्याच्यावर आता ट्विट बीट होईल जरा उद्या. नाही ना, आता काय, आता मी काय नाही काही लोकांशी बोलत नाही, कारण त्यांना त्यांची जरा उंची जरा बघावं लागेल मला.